नगरसेवक जयश्री पाटील यांनी एक महासभेतील जो मुद्दा उचलला होता. दुसऱ्या पेट्रोल पंपाच्या बाजूला अनधिकृत बांधकाम सुरू आहे महापालिकेच्या उपस्थितीमध्ये. आपल्याला आणि आयुक्तांना निवेदन दिलं त्यांनी. ताईंनी मला पण निवेदन दिलं, आयुक्ताला दिलेलं आहे. आयुक्तांनी चौकशी आदेश केलेले आहे. ते नागरिक पण त्यांच्या बरोबर होते आणि चौकशी होऊन मला वाटतं त्यांच्यावरती जे चुकीचे असेल त्यांच्यावरती 100% कारवाई केली जाईल. आपण आज आमदार राजाराम भोळे आणि आयुक्त यांची भेट घेतली. दुसऱ्या पेट्रोल पंपाचे जे अनधिकृत बांधकाम आहेत त्याबद्दलही आपण तक्रार केली होती. काय नेमकी आज चर्चा झाली? जे आम्ही आता महासभेत जो मुद्दा उचलला होता, तिथल्या नागरिकांचा वारंवार तक्रारी येत होत्या, त्यानुसार मी तो मुद्दा उचलला आणि गुजरात पेट्रोल पंपच्या बाजूला जे अनधिकृत बांधकाम चालू आहे आणि त्या जे बिल्डर आहेत त्यांनी मनपाची ओपन स्पेस आणि जो समांतर रस्ता असतो ते सोडला नसून तिथे बांधकाम चालू केलेलं आहे. त्याबद्दल मी आपले मान्य आमदार राजाराम भोळे यांना आणि आपले आयुक्त आदित्य जीवने सर यांना आता मी माझं पत्र दिलं आहे की तिथे जाऊन त्यांनी पाहणी करून तिथे योग्य ती कारवाई करावी, ही त्यांना नम्र विनंती केली. आता काय आपल्याला आश्वासन मिळालं प्रशासनाकडून? त्या मामांनी आणि जागेची प्रत्यक्ष पाहणी करून मामांनी फोन केला आहे आणि आयुक्त सरांनी पण केला आहे की जागेची प्रत्यक्ष पाहणी करून तिथे जो त्यांनी रस्ता सोडला नसेल, बांधकाम अनधिकृत बांधकाम त्यांचं जे असेल त्याच्यावर कारवाई करायचं. तिथे प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाऱ्यांना ते पाठवणार आहे. हो, ताईंनी स्वस्वाक्षरीने निवेदन सादर केलेलं आहे की गुजरात पेट्रोल पंपाच्या लगत जे बांधकाम सुरू आहे गट नंबर 91 मधील प्लॉट नंबर 2, 3, 4 मध्ये, तर यामध्ये महापालिकेचा एक भूखंड होता 2500 स्क्वेअर फीटचा. ते ओपन स्पेस खुला भूखंड आहे. ते खुला भूखंडावरही बांधकाम सुरू आहे आणि त्या सोबत हायवेच्या राष्ट्रीय महामार्गालगत समांतर रस्ता आहे. समांतर रस्ता ही बिल्डरने एन्क्रोच केलेला आहे, त्याच्यावरही बांधकाम सुरू आहे. तर ही पब्लिक प्रॉपर्टी आहे. खुला भूखंड ही महापालिकेची प्रॉपर्टी आहे, ती जनतेची प्रॉपर्टी आहे. तसेच राष्ट्रीय मार्गालगत जो समांतर रस्ता आहे ती पण पब्लिक प्रॉपर्टी आहे. पब्लिक प्रॉपर्टीवर खाजगी बिल्डर कसं काय बांधकाम करू शकतात या संदर्भात महापालिकेची अनास्था लक्षात येते. महापालिकेचे नाही आणि महामार्ग प्राधिकरणाचे याबाबतीत कोणतंही लक्ष नाही आणि या संदर्भात नागरिकांचे प्रश्न सोडवण्याची यांनी तातडीने कार्यवाही करावी, ही विनंती.